नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या काही काळापासून भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये घसरतोय आणि शिवाय वाढत्या किमतीने रुपयाच्या घसरणीमध्ये अजून भर घातली असून सध्या एक अमेरिकन डॉलर हा अंदाजे 96 ते 97 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करतोय. तेलाच्या वाढलेल्या किमती, महिन्याच्या अखेरीस डॉलरची वाढलेली मागणी आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वाढता कल यामुळे रुपयाच्या घसरणीला अजून जास्त गती आल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. तेव्हा एक अमेरिकन डॉलर 58 रुपये 94 पैसे इथपर्यंत होता. त्यानंतर मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले तोपर्यंत रुपया 17% अधिक घटला होता आणि 30 मे 2019 रोजी डॉलरच्या तुलनेमध्ये 69 रुपये 37 पैशापर्यंत तो पोहोचला. अखेरीस जून 2024 नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली तेव्हा रुपया 83 रुपये 38 पैशांपर्यंत पोहोचला. म्हणजे 2019 ते 2014 या काळात रुपयाचं 20% अधिक अवमूल्यन झालं होतं. त्याचवेळी आता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 2 वर्ष पूर्ण झाली असताना डॉलर समोर रुपया 96च्या वर उसळलाय आणि येत्या काळामध्ये यामध्ये 14% घसरण आपल्याला पाहायला मिळाली. एकूणच मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये भारतीय चलन हे 62% कमजोर झाले. अशा परिस्थितीमध्ये भारतीय चलनाचं अवमूल्यन गंभीर प्रश्न निर्माण करते. सामान्यतः एखाद्या देशाची अर्थव्यवस्था प्रतिस्पर्धी देशांपेक्षा अधिक वेगानं वाढत असेल तर त्यांचं चलन हे मजबूत होतं. परंतु भारताबाबत तसं नाही. अर्थव्यवस्था तेजीमध्ये असताना रुपया का घसरतोय हाच प्रश्न सर्वसामान्यांपासून अगदी अर्थतज्ञ देखील विचारतायत. गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा विकास दर हा चीनपेक्षा जास्त राहिलाय. तरीही अलीकडच्या वर्षांमध्ये रुपया सतत कमजोर होत गेलाय. तसंच ट्रम्प यांनी भारतीय आयातीवरती टॅरिफ लावल्यामुळे घसरण आणखी तीव्र झाली. परंतु विशेष बाब म्हणजे ही की भारतीय रुपया कमजोर झाला असला तरी अनेक आशियाई देशांची चलनं मात्र मजबूत झाली आहेत. मलेशियन चलन रिंगट गेल्या वर्षी 9.25% मजबूत झालंय तर दुसरीकडे भारतीय चलन मात्र 4.40% घसरलंय किंवा कमजोर झालंय. मलेशियन चलन 7 वर्षातील आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं असून जानेवारी 2025 जवळपास 4.5% घसरलं होतं. परंतु त्यानंतर त्यामध्ये सातत्यानं वाढ होत गेली. आज रिंगट आग्नेय आशियातील सर्वात वेगानं मजबूत होणारं चलन बनलंय. यामागे मलेशियावरील परदेशी गुंतवणुकीचा वाढता विश्वास असे काही घटक कारणीभूत आहेत. त्यानंतर थायलंडचं चलन थाई बाट अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये मजबूत कामगिरी करणाऱ्या प्रमुख आशियाई चलनांपैकी एक झाले. जानेवारीमध्ये जून 2021 नंतर बाट एका डॉलरसमोर 31च्या खाली मजबूत झाला आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 10% अधिक वाढ त्यानं नोंदवली. थायलंडच्या करंट अकाउंट सरप्लसमुळे चलन मजबूत झालंय तर अमेरिकेसोबतच्या थायलंडचा व्यापार शिल्लकी मागील वर्षीच्या हा 35.6 अब्ज डॉलरवरनं 2025 51.3 अब्ज डॉलरपर्यंत वाढला. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीनं महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे थायलंडचे चलनविषयक धोरण तुलनेनं अनुकूल राहिलं. सामान्य परिस्थितीमध्ये असं धोरण व्याजदरातील फरक कमी करून स्थानिक चलन कमकुवत करतं तरीही थाई बाट मजबूत होत गेला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनंच चायनीज युआन देखील मजबूत झाला आहे डॉलरच्या तुलनेमध्ये आणि रुपयाच्या तुलनेमध्ये देखील. त्यानंतर सिंगापुरी डॉलर देखील मजबूत झाला आहे. शिवाय पाकिस्तानी रुपया देखील मजबूत झालेला आहे. परंतु आपला भारतीय रुपया मात्र घसरतोय आणि ही खरंच चिंतेची बाब आहे. आता सरकार यावरती काय काय ॲक्शन घेतं, RBIच्या हातामध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग त्यावरती RBI काय पद्धतीनं सगळ्या गोष्टी मॅनेज करतं हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.